नमस्कार मित्रांनो, मी सागर बुदावले. आता मी आलो आहे जरा माझे चुलत भाऊ डेप्युटी सरपंच नाथासो बुदावले, ही त्यांची गाडी आहे बघा. जमिनीचा काहीतरी विषय आहे, ती जमीन बघण्यासाठी आलेले आहेत बहुतेक. त्यासने घ्यायची आहे. त्या दिवशी पण त्याने काहीतरी चांगला 4 एकराचा काहीतरी व्यवहार केला. तेव्हा ते माझ्या पाठीमागं टावर दिसते तर मोठं मोठं, ते टावर असं खाल्ल्या साईडला, इकडे खाल्ल्या साईडला बघा चांगले त्याने 4 एकर जमीन घेतलेली आहे. आणि आता कॅनलचं पाणी वगैरे इकडं आलं, कॅनलचं पॉईंट नाही तर प्रत्येक ह्याला. त्याच्यामुळं भविष्यात मला वाटते बऱ्यापैकी इकडे शेती होईल ऊसाचं प्रमाण. आत्ता पण बघा ही चालू आहे इथं, ती बघायलाच गेली तेव्हा तिकडं माझ्या पाठीमागे तिकडं आहेत बघा दोघं ती फिरते ती नंबरच आता बघायला गेलेले आहेत. कारण शेवटी आता ज्याचा त्याचा ह्याचा विषय राहतोय, शेवटी मोठी लोक आहेत ती, असा विषय आहे. तर झालं का चहा पाणी तुमचं मित्रांनो? आता आम्ही कामाकारण जरा वरकुटला चाललो होतो. आता सहजच व्हिडिओ बनवतोय असा, कामाकारण वरकुटला चाललो होतो. कारण की जो काय राडा मला वाटतं मी वरलीकडे ट्रॅक्टरवर होतो का नाही, त्या ट्रॅक्टर मालकाचा थोडा पैशाचा विषय आहे त्यांचा. आता भाव का काय, आता मी थोडक्यात चुकी माझी आहे. मी मधनं जरा चालू सीझनमधनं मी आजारी पडल्यावर मधनं आल्यामुळं त्यांचं पैसे देणं गरजेचं आहे. आपल्याला काय कोणाचा रुपये बुडवायचा नाही. मग त्यांचं पैसे द्यायसाठी आता दुसरा एक मालक आहे, म्हणजे मी शेती आहे कामात आता जाणार आहे त्यांच्या. मग त्यांनी म्हटलं पैसे देतो, मग त्यांनी दिलं का डायरेक्ट मी मालकासने देऊन टाकतो, असा विषय झाला. ह्याच्यासाठीच आम्ही चाललो आहे आता. माझं चुलत भाऊ, ते आमचे डेप्युटी सरपंच आहे, ते चाललो आहे. तेच आमचं म्हणजे माझा चुलत भाऊ पण आहे. आत्ता ते माझे डेप्युटी सरपंच. त्यांना माझ्या जीवातला जीव हरिदास हेगडे हे आत्ता सध्या डेप्युटी सरपंच झालेत परवा दिवशी. त्याच्यावरसुद्धा त्यांच्यासोबत मी त्यांची गाठभेट घालून देतो माझ्या मित्रांसोबत. त्यांचीसुद्धा तुम्हाला ओळख करून देतो. लय दिलदार व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, लय म्हणजे लय. मी खूप काही त्यांच्याकडून शिकले. प्रत्येक सुखादुःखात माझ्या अडीअडचणीत माझी डेप्युटी सरपंच आणि आत्ताचे डेप्युटी सरपंच हे दोन, आणि दुसरा एक व्यक्ती आहे आलम मोलानी म्हणून माझा जेवलग मित्र, तो, ही 3 व्यक्ती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत. कसलं पण माझं सुखदुःख असू द्या काही, तेव्हा त्या क्षेत्रात माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत. ह्यांच्या जीवावर तर सर्व काही माझं चाललं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, असं सगळ्यांना माझं सांगणं एवढंच आहे, 1-2 मित्र तर असा तुमच्यापाशी असला पाहिजे, जीवातला जीव. असो, ठीक आहे, काळजी घ्या. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.